गणेशा करताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा फटका मारलाय कुठेतरी पहा. ओ माय गॉड, हा तोच खेळाडू आहे ज्याला मी सर्वात चांगला खेळाडू, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, अंडरआर्म ओपन क्रिकेट असेल, सुशांत यांना मी मानतो. पण तो क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी तो फंबल होताना आपल्याला पाहायला भेटतो. चला पुढील समालोचनासाठी मी अप्पांडकर बंधू यांना मी विनंती करतो, आपण थोडंसं करायचं आहे समालोचन. प्रयत्न कर, नाही नको बोलू, प्रयत्न नाही ही आता आपल्या वरच्या लेवलची मॅच चालू आहे, जेव्हा आपली मॅच चालू होती तेव्हा ठीक होतं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टॅप केलाय, परंतु पहा चांगलं क्षेत्ररक्षण इकडे कल्पेशकडून आपल्याला पाहायला भेटलं. निर्धाव चेंडूची सांगता इकडे आलेली आहे. पुन्हा एकदा चांगला टॅप केलाय, पाहूया काय होतोय, काय घडतोय, काय बिघडतोय. सरळ चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार चौकार आणि एक चांगला गॅपच्या दिशेने मारलेला फटका पाहायला भेटला. मिड ऑन मिड ऑफ आणि डीपमधून सरळ निघून गेलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. खरोखरच चांगला फटका. साहिल यांच्या बेटातून वारंवार आपण चौके येताना पाहिलेले आहेत. सुजित सर यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि नक्कीच मी थोडंसं वळतो इकडे आमच्या मॅडमकडे, जिकडे मोजेटो नक्की टेस्ट करायचं मन करतोय. पुन्हा एकदा पहा चांगला स्क्वेअर कट मारताना आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव घेतले साहिल यांनी. संघाची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोचलेली आहे ती 8 वरती. 8 आणि कोणाची लागेल आकाश आता वाट. दोन संघांमध्ये लढत आहे, एक साईडला मीम बॉयज आहे, दुसऱ्या साईडला आपण विघ्नेश फायटर पाहतोय. पुन्हा एकदा टॅप केलंय पहा. समीर फक्त साथ देण्याचं काम करतोय, साथची वाट कोण लावतोय तर साहिल आपल्याला पाहायला भेटतोय. प्रत्येक षटकारामध्ये म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक चौकार त्याच्याकडे बॅटीतून आपल्याला येताना पाहायला भेटलंय. पुन्हा एकदा चांगला फटका पहा, पहा पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला वेळेला. चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार चौकार. पार. तुम्हाला क्रिकेट म्हटलं ना तर लेझी क्रिकेट खेळणं हे सर्वात चुकीची गोष्ट आहे. लेझी राहायचं नाही. जोपर्यंत सामना संपत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ताजे तवाने टमाटर सारखाच राहायचं आहे. जर का तुम्ही लेझी राहिलात तर या पद्धतीचं नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा पहा डिफेन्स स्ट्राईक चेंज. संघाची वैयक्तिक धावसंख्या 5 चेंडू 18 धावा. माझ्यासोबत साथी स्कोरबोर्डवरती थोडंसं बदलाव आपल्याला होताना पाहायला वाटतं आहे. नानू आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू, परंतु तो डी झोनमध्ये गेलेला चेंडू. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या 19 या आकड्यावर जाताना पोचते. म्हटलं तर सरासरी म्हटली तर 9.5ची सरासरी आपल्याला पाहायला भेटते. जेवण घेऊन आलो. मी घेऊन आलो जेवण. कोणाला?
ज्यूस आहे ज्यूस. चला नेव्हिल आपण पाहतोय 40+ खेळाडू आणि खरोखर चांगली गोलंदाजी आपण वारंवार यांची पाहिलेली आहे. हो चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. नेव्हिल यांचं कौतुक करावं तर आपण वारंवार कुठलीही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे, मोठमोठ्या खेळाडूंना ज्यांनी आखडून ठेवलेलं आहे असे गोलंदाज नेव्हिल म्हटलं तर नेव्हिल यांची देखील एक संकल्पना आहे की एखाद्या गोलंदाजाला का नाही मॅन ऑफ द सिरीज भेटत. नक्कीच नेव्हिल सर तुमच्या प्रति उत्तराला देखील उत्तर आहे. गोलंदाज हा कष्ट करतो, फलंदाज हा कष्टाचं संवर्धन करतो, म्हणून फलंदाजाला नेहमी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक असतो. पुन्हा एकदा कार्पेट मारलाय चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. पंचांनी इकडे रेफर केलंय, तुमचं विवेक सर यांनी रेफर केलंय. नक्कीच मी आता मिंट मोजेटो ट्राय करतोय, पाहूया कशा रीती बनवलं गेलं. मला नाही ना स्कोर बोर्ड लिहिलंय. फारच छान आहे नानू, नक्कीच ट्राय कर. कारण की ह्याच्यामध्ये तू पाहू शकतो लिंबू आहे, त्याच्यानंतर मला वाटतं पुदिना आहे, थोडंसं सोडा आहे, बरोबर चांगलं. विवेक सर डिसिजन काय आउट आहे. नक्कीच मोठा धक्का, वसीम नावाचा वादळ देखील इकडे संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. सन्माननीय विनयजी देवळेकर साहेब यांच्याकडे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 2 क्लीन बोल्ड काढले तर 500 रुपये विनायकजी यांच्याकडून क्लीन बोल्ड. बाहेरून मारण्याचा प्रयत्न पहा, चांगले. काय करतोय, काय बिघडतोय. नेव्हिल यांच्या सरांच्या हातात जर चेंडू समावला असता तर नक्कीच बाटल्या बिटल्या फोडू नका मित्रांनो, विनंती. काय हे करून टाक ना वासक्या. चला चांगला सामना पाहायला भेटतोय. आपण पाहतोय चांगलं षटक देखील इथे संपुष्टात आलेलं पाहायला भेटतोय. धावा सांगायचे आहेत, 21 धावा झालेल्या आहेत, 27 धावा झालेल्या आहेत, एक गडी गमावलेला आहे समीर, म्हणजे धावसंख्या झाली आहे 27, एक गडी गमावला आहे. षटक झालेत 18, म्हणजे 18 मध्ये 27 झाल्यात. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. संध्याकाळी इकडे ये ना जरा, थोडंसं तर कर. माझं कामच नाही भाई, ते काय बोलू. काम कर मग.
इश्क में नाचेंगे. काय इश्क में नाचेंगे माहिती आहे का? कारण ही स्पर्धा पहिली आहे, पर्व पहिला आहे आणि नक्कीच पर्व पहिल्यामध्ये एवढी चांगली स्पर्धा होते. आपण पाहतोय अजिंक्य तारा नगरसेवक चषक. पुन्हा एकदा पहा. क्रिकेट 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 अनिश्चिततेचा खेळ आणि क्रिकेटमध्ये सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्या समोर एवढा मोठा जर का खेळाडू आहे तर त्याला फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करून देणं हेच माझं काम आहे आणि ते करून दाखवताना आपल्याला समोर खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. आहे की नाही काय फटका सजवलाय, काय फटका सजवलाय. अभिषेक आणि सुरू विचारच करत राहिले. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती. चांगले फटके एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. साहिल आपण पाहतोय 13 मध्ये 27 खेळताना, तर आफताब आपण पाहतोय 2 मध्ये 2 खेळताना. म्हणजे आफताब कुठेतरी स्ट्राईक रोटेट करतायत आणि साहिल आपलं काम करताना पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. सरळ चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. चौकार. काय फलंदाजी चालू आहे, काय फलंदाजी. एक जणू काय आजचा दिवस साहिलचाच आहे. आजच्या दिवसामध्ये जर का 14-31 पहा. 14-31 धावा आपल्याला साहिल यांच्या वैयक्तिक पाहायला भेटत आहेत. ज्या धावा पूर्ण संघाच्या होतात, ज्या धावा पूर्ण संघाच्या होतात तेवढ्या धावा फक्त आणि फक्त साहिलच्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 14-31 37. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. छत्तीस. त्याला इकडे बस. पुन्हा एकदा पहा. चांगला फटका. प्रहारवर प्रहार होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्ट्राईक रोटेट होण्याचा प्रयत्न पाहूया. गडी आतिफ बाद होतोय. आतिफ यांनी चांगली फलंदाजी केली. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल आतिफ यांच्याकडून. 13 मध्ये 30 साहिल. टोटल धावसंख्या आपण पाहू शकतो 36. 37. अरे इकडे पुन्हा एकदा पहा. नो चान्स. चेंडू पुन्हा एकदा 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या झालेली आहे 41. जिंकण्यासाठी गरज असेल 42. मगाशी होता 42. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलेला 43. म्हणजे आज पहा चांगली फलंदाजी आपण प्रत्येक मॅचमध्ये साहिल यांची पाहायला भेटते. चला बोलूयात डीजेकडे. थोडंसं ऐकूया एक थोडंसं सुमधूर संगीत. डीजे हलक्या स्वरूपामध्ये डीजे वाजवायचे.
कष्ट करावं लागेल तुम्हाला. प्रत्येक चेंडूला आहे ना कुठली दिशा द्यायची आहे ते बघणं योग्य राहणार आहे. कारण की तुम्हाला शॉर्ट चेंडू कुठे फटकवायचा आहे, समोरचा चेंडू कुठे मारायचा आहे, आता तुम्हाला गॅप शोधायचे आहेत. पहा चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. ओ गडी बाद सुशांत बाद. विश्वास असेल गौरेशवरती. पाहूया गौरेश कशा रीतीने फलंदाजी करेल. सुरू यांच्याकडून गौरेश सुरूवरती आता दावेदारी असणार आहे या संघाची.
हा हा चांगला फटका पाहायला भेटला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे म्हटलं ना, कॅल्क्युलेशन क्रिकेट, एकजूटता या संघामध्ये, मी बॉईज संघामध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्याच पद्धतीची क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतं आहे. चेंडू कार्पेटमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू फ्लायटेड सरळ सीमारेषा पार गेला. गडी होतोय बाद. डीजे आर्चेस देखील बाद. षटक संपलेलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवरती. म्हणजे तुम्हाला सरासरी टिकवून ठेवता आलेली नाही आहे. तुम्हाला सरासरी टिकवायची होती प्रत्येक ओव्हरला 10, आता झाले तर 12मध्ये 11. म्हणजे आता या 2 षटकांमध्ये तुम्हाला 15-15ची सरासरी करावी लागेल. 15 पण नाही, 16-16ची सरासरी करावी लागेल. तेव्हा कुठे तुम्ही हा सामना कुठेतरी शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाऊ शकता. का बा बॅट घेऊन गाडीची जागा आहे. सुंदर असा चेंडू टाकलेला आणि लिडिंग एज लागता. दुसरा चेंडू आणि एक चिकी सिंगल काढलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतात हे वसीम आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आणि डॉट बॉल. थांब थांब. आणि उद्याच्या दिवशी जेवढे पण डॉट होतील त्याच्या आम्ही झाडं लावणार आहोत. सुंदर अशी गोलंदाजी करतायत हे वसीम. पुढचा चेंडू, टोलवलेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे, पण एक धाव काढलेली आहे. खायला काय आणलंय ते सांग. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलं आहे आर्यन यांनी, पण मात्र 1 रन आलेला. मीम बॉयची क्षेत्ररक्षण खूप चांगली होते, बघू शकता तुम्ही इथे. बाबू तू काय बोलतोय तुझ्या टीम मध्ये? कोण आलाय? हा 5. आणि आयानला इथे विकेट भेटत आहे. पहिला चेंडू आणि आयानला भेटलेला आहे विकेट.
एक नंतर डॉट. पुढचा चेंडू यांना नाविल यांना आणि केलेले आहे विकेट. जेवढे पण डॉट होतील त्या